मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 92. मागील भागात. आवरून घ्या लवकर, मला सोडायला तुम्हालाच यावं लागलं. आज तुमच्यामुळे उशीर झालाय. त्यांनी सगळे लाड पुरवून झाले तशी त्याला ढकलून खाली पडती. आता पुढे. वहिनी, काय सुंदर घेतलाय ना घागरा वर्षाने. नऊवारी पण एकदम मस्त आहे. आपण पण नऊवारी घालूया तिच्या लग्नात. तेवढीच आपली पण हौस. तुमच्या लग्नात करायची होती सगळी मजा, पण राहून गेलं सगळं. पण नेव्हर माइंड, आता सगळी कसर भरून काढूया नटायची सजायची. साजरी हसून केशरला सांगत. संक्रांत झाली तशी पुढच्या 2 दिवसात केशरची मैत्रीण वर्षाच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली होती. ऑफिसमुळे तिच्याकडे जाणं खूप दिवस लांबलं होतं. तशा आज रविवार असल्याने केशर आणि साजरी दोघी संध्याकाळी वाईला वर्षाच्या घरी आल्या होत्या. बाकीच्या सगळ्या पण सुट्टी असल्याने जमा झाल्या होत्याच. सगळ्या एकाच वयाच्या असल्याने साजरी पण आता त्यांच्यात चांगलीच मिक्स झाली होती. तिच्याच मैत्रिणीचं लग्न असल्यासारखी सगळी तयारी पाहून ती पण आनंदाने त्यांच्या तयारीबद्दल बोलत होती. दोघींना येऊन 4-5 तास लोटून गेले होते. सगळ्या जमल्यामुळे वेळ कसा आणि कुठे गेला कळतच नव्हतं. माईचा फोन येऊन गेला तशा दोघी घरी जायला निघाल्या होत्या. घराबाहेर थोडं रोडवर उभं राहून गुणाजीची वाट पाहत गप्पा चालू होत्या. हो, करूया ना सगळी छान तयारी. करू आपली. पण माझ्याकडे घागरा नाहीये. तुझ्याकडे असेल ना? तुझाच घेते. एका दिवसाकरता कशाला नवीन घेऊ. आपण तिघी पण छान हौस मौज करून घेऊ. हा ना पिल्लू, तू काय घालणार लग्नात? केशर कडेवर घेतलेल्या रुहीला विचारत. मम्मा, काय घालू मी? माझा पेलीचा ड्रेस घालते आणि मॅचिंग विंग पण. मी पली आहे ना, आजो म्हणतात ना मला पली. केशरने विचारले तशी साजरीला विचारत ती. येस, यू आर एंजल, माय प्रिन्सेस. समोरून एक आवाज आला तशा तिघांच्या नजरा समोर वळल्या. समोर आप्पांच्या वयाचा एक गृहस्थ रुईकडे पाहून उभा होता. चेहऱ्यावर श्रीमंतीचं तेज, अंगावर उंची कपडे. मागे उभे असलेली मर्सिडीज कार, गाडीजवळ हात बांधून उभा असलेला ड्रायव्हर आणि दुसऱ्या बाजूने हातात मोठा गिफ्टचा बॉक्स आणि चॉकलेट बुके पकडून उभा असलेला पीए. या सगळ्यांना पाहत ते कुणी साधे इसम नाही याचा अंदाज तर येत होता. केशर त्यांना पाहतच होती की इतक्यात साजरीने घाईत रुहीला केशरकडून ओढून घेतले आणि तिला छातीशी घट्ट पकडून घाबरून समोर त्यांना पाहू लागली. हाय प्रिन्सेस, कम, दिस इज फॉर यू. हातातलं चॉकलेट बुके आणि गिफ्ट बॉक्सचं आमिष दाखवून रुहीला त्याच्याकडे येण्याची प्रेमळ विनंती करत उभे होते ते. नाही, कुठे नाही येणार ती. मी कुठे नाही नेऊ देणार तिला. तिला हात नाही लावायचा तुम्ही. मी नाही देणार तिला. माझ्याजवळ राहणार ती. मी नाही देणार. त्यांना पाहून साजरी रुहीला छातीशी आणखी घट्ट पकडत एक एक पाऊल मागे मागे जात घाबरून बडबडत होती. कपाळावर जमलेला घाम आणि थरथरणारा तिचं अंग पाहून केशर तर काही न कळून दोघांना पाहत होती. फक्त काय करावं कळतच नव्हतं. साजरी, थांब ग, काय झालं? तू ओळखते का यांना? तू अशी का निघाली साजू? ती आपल्याच नादात त्यांच्यापासून पळ काढत मागे मागे चालत होती तशी केशर तिला आवाज देत होती. पण तिचं लक्ष सगळं समोर त्याच्यावर खेळत होतं. लिसन साजरी, ओनली वन्स आय वॉन्ट टू मीट हर प्लीज. मी नाही घेऊन जाणार तिला कुठे. साजरी घाबरून त्यांच्यापासून पळायला लागली तसे ते समोरची व्यक्ती तिला आवाज देत तिची समजूत काढत. नो, नेव्हर. त्याचं काही न ऐकता साजरी त्याच्यावर जोरात वरडत रुहीला तशीच पकडून मागे पळत सुटली. तशी केशर तिला आवाज देत तिच्या मागे मागे निघाली. कशाचा काहीच ताळमेळ लागत नव्हता. पण आता साजरीला सांभाळणं जास्त गरजेचं वाटत होतं. रस्त्याने अस्तव्यस्त पळणारी ती आणि तिच्या मागे काळजीने तिला आवाज देणारी केशर दोघीही पळत होत्या. समोरून आलेला एक रिक्षाला हात करून घाईत साजरी त्यात बसली. केशर तिच्याजवळ पोहोचेपर्यंत रिक्षा भरधाव निघून गेली. तशी केशर मागून आवाज देत, साजरी, अगं काय झालं? थांब ना साजू. वहिनी साहेब,
काय झालं, अशा पळताय का? रिक्षाच्या मागे पळणारी केशर दिसली तसा मागून गाडी घेऊन आलेला गुणाजी तिला जोरजोरात आवाज देत, गुणा दादा, बरं झालं तुम्ही आलात, लवकर त्या रिक्षाच्या मागे चला, माहित नाही साजरीला काय झालं, तुम्ही चला लवकर. केशर घाईत गाडीत बसून पुढे जाणारी रिक्षा दाखवत, भर एशी गाडीत पण कपाळावरचा घाम पुसत केशर समोर जाणारी रिक्षा पाहत होती. अचानक बोलता बोलता काय झालं समजलंच नव्हतं. कोण असेल तो माणूस? साजरी अशी घाबरून वरडून का निघून गेली? रुहीला नाही देणार म्हणत होती म्हणजे काय? नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न फिरत होते डोक्यात आणि चेहऱ्यावर प्रचंड काळजी. गुणादादा, चला ना लवकर. समोर पुढे जाणाऱ्या रिक्षाला पाहून ती नशीब रिक्षा घरच्या दिशेने चालली होती. समोर जाणारी रिक्षा त्यांच्या घरच्या दिशेने जाताना दिसत होती. तसं थोडं हायसं वाटलं. काहीच वेळात रिक्षा गेट समोर थांबली तशी ती घाईत उतरली आणि आत पळत सुटली. रिक्षावाला मागून पैशासाठी आवाज देत होता पण जणू तिला कोणाचा आवाज ऐकू येत नव्हता. तिला पाहून केशर पण गाडीतून उतरली आणि गुणाजीला त्या रिक्षावाल्याला पाहायला सांगत ती पण आत पळत सुटली. साजू, साजू, अगं थांब ना, काय झालं? साजू. जिन्याने वर पळत सुटलेल्या साजरीला दारातून केशर आवाज देत, पण कशालाच बदत नव्हती ती. आज कुणापासून पळत होती काहीच कळत नव्हतं. तिच्या मागे ती पण वर आली. तसं धडकन ती पोहोचायच्या आधीच दार लावल्याचा आवाज घुमला. साजू, काय झालं? अगं तू असं दार का बंद केलं? साजू, दार खोल ना. बराच वेळ आवाज देऊन पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. केशर, काय झालं? अशी वरडते कशाला? कधी आल्या तुम्ही दोघी? आवाज आला तशा माई रूम मधून बाहेर येत वर तिला पाहून आवाज देत, माई तुम्ही वरती या ना लवकर. ही साजू बघा ना, दार खोलत नाहीये. बंद करून घेतलंय तिने स्वतःला. काय झालं काही सांगत पण नाहीये. कधीची दार वाजवते, उघडत नाहीये. तुम्ही अप्पांना बोलवा ना. केशर थोडीशी घाबरून माईंना सगळं सांगत, काय बंद करून घेतलंय? पण का? काय झालं तिला? दार का उघडत नाहीये? आप्पा आणि समर दोघे नाहीयेत ग घरात. काय झालं तिला? तुझ्यासोबत गेली होती ना. माई घाई जिन्ना चढत बोलत, माई नंतर सांगते सगळं, त्यांना फोन करते पहिलं, मला खूप भीती वाटतीये. तुम्ही आवाज देऊन बघा ना. केशर माईंना सांगून घाईत खाली पळत तिचा फोन घ्यायला निघाली. अहो अहो, कुठे आहात तुम्ही? वहिनी, मी नंदन बोलतोय. समर भाऊ मीटिंग मध्ये आहेत. नंदन, लवकर यांना फोन दे, मला बोलायचं. वहिनी, काय झालं? भाऊ मीटिंग मध्ये आहेत. मध्येच केले तर चिडतील. मरू दे ती मीटिंग, तू फोन दे, माझं खूप अर्जंट काम आहे. नंदन वर वरडत ती. परिस्थितीची गांभीर्य पाहत नंदन पण घाईत आत फोन द्यायला पळाला. नंदन मध्येच आत आलेला नंदनकडे आट्या पाडून समोर नजर रोखून पाहत नंदनने त्याच्या कानाशी एक फोन अर्जंट असल्याचं सांगितलं. तसा तो थोडा साईडला जाऊन फोन कानाला लावला. केशर, मी कामात आहे आता, तुला. अहो तुम्ही घरी या पहिले, राहू द्या ते तुमचं काम. त्यांना काही बोलू न देता ती, केशर काय झालं? सगळं ठीक आहे ना? तू रडते कशाला? तिचा रडलेला सूर ऐकून तो, अहो मला खूप भीती वाटते, तुम्ही या ना लवकर. साजरी बघा ना, स्वतःला कोंडून घेतले तिने रूम मध्ये. दार उघडत नाहीये, काहीच बोलत पण नाहीये. आप्पा पण नाहीत घरात, तुम्ही या ना लवकर. वास, मी येतो लगेच. पुढच्या 15 मिनिटात आप्पा आणि समर दोघं पण घरात हजर होते. आल्या आल्या पहिलं तर तिघं पण साजरीच्या रूम बाहेर उभं राहून आवाज देत होत्या. केशर, काय झालं? दार का उघडत नाहीये ही? काही झालं का घरात? माई आणि रुही कुठे आहे? जिन्यावरून पळत वर येणारा समर आवाज देत, अरे काहीच माहित नाही, या दोघी बाहेर गेल्या होत्या. आल्या आल्या हिचा वरडायचा आवाज आला तेव्हा मला पण कळलं, काहीच बोलत नाहीये. रुही पण आतच आहे तिच्यासोबत. माई डोळ्याला पदर लावून सांगत, वसू तुम्ही शांत व्हा, काही नसेल झालं. समर, एक्स्ट्रा चावी आहे ना स्टडी मध्ये, घेऊन ये लवकर. आप्पा समरला आवाज देत, आप्पा लॉक तर उघडलंय तरी दार उघडत का नाहीये? समर पळत जाऊन चावी घेऊन आला आणि लॉक खोलून दार ढकलत होता पण तरी ते उघडत नव्हतं. थोडं जोर देऊन ढकललं तर दाराला लावलेला सोफा चेअर ढकललं गेलं.
तसे त्यांनी अजून जोर देऊन दार ढकललं. तशी ती चेअर जोरात पुढे जाऊन दार उघडलं. मी नाही देणार, नाही देणार मी तिला. दूर व्हा, दूर व्हा तुम्ही. हात नका लावू तिला. सगळे आत आले. तसं पूर्ण काळोख होता रूम मध्ये. बाल्कनी मधून येणाऱ्या उजेडाला कुणी रूम मध्ये आल्यासारखं दिसलं. तशी ती पुन्हा जोरजोरात वरडत बेडवर मागे मागे सरकून रुहीला कवटाळून बसली होती. साजू, काय झालं? मी आहे, तुझा समरदा. साजू. समरने आत येताच तिला आवाज देत केशरने लाईट्स चालू केल्या. तसे सगळे तिला समोर पाहून क्षणभर हळहळले. बेदरून रुहीला पोटाशी कवटाळून बिरबिरत सगळ्यांना पाहत होती. नाही, दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा. मी नाही देणार तिला, नाही. साजू, मी आहे बेटा. इकडे बघ, काय झालं? शांत हो, शांत हो. कुणी नाही इकडे. परी इथेच आहे बघ. शांत हो. काय झालं? आप्पा तिला शांत करत जवळ घेत. आप्पाने जबरदस्ती तिला जवळ घेत शांत केलं. तशी ती मुसमुसत तिरक्या नजरेने सगळ्यांना पाहत. साजू, काय झालं? सगळ्यांवर फिरणारी नजर समरने आवाज दिला तशी त्याच्यावर गेली. समरदा, समरदा, मी नाही देणार रुहीला. ते परत आलेत ते माझ्या रुहीला घेऊन जातील. आपण जाऊया इथून लांब रुहीला घेऊन. मला नाही राहायचं इथे. ते घेऊन जातील. तू चल. आपांच्या कुशीतून दूर होऊन समरला कवटाळत रडत ती. हो, जाऊया. तू शांत हो, शांत हो पहिले. मी आलोय ना. कुणी नाही नेणार रुहीला. तिच्या डोक्यावर हात फिरवत तिचे डोळे पुसतो. ती हळूहळू शांत होऊ लागली. तसा त्याने केशरला नजरेने इशारा करत रुहीला इथून घेऊन जायची खूण केली. तो लहानसा जीव कधीच तिच्या कुशीत झोपून गेला होता. तिच्या आरडाओरडा करण्याने ती उठली तर घाबरून जाईल. तसा तो तिला दूर घेऊन जायला सांगत. नाही, तिला हात नका लावू. दूर राहा. ती इथेच राहणार. मी नाही देणार तिला. केशरने रुहीला हात लावला तशी पुन्हा वरडत ती. केशरने दचकून तिला पाहिलं. तसं समरने इशारा करत शांत उभं राहायला सांगितलं. काय चालू आहे? तिला तर काहीच कळत नव्हतं. डोकं चक्रावलं होतं. सगळी परिस्थिती पाहून साजरीला असं पाहून डोळे भरून येत होते सारखे. साजू, अगं काय झालंय? कुणी नाही नेणार तिला. काय झालं ग तुला? माई डोळे पुसत तिच्या समोर येऊन तिला आवाज देत. समरने तिला माईच्या स्वाधीन केलं आणि घाईत बाहेर येऊन त्याच्या रूम मध्ये आला आणि त्याच्या कबडमधून एक गोळ्याचं पाकिट बाहेर काढलं. जायला वळला तसं क्षणभर त्या गोळीकडे पाहिलं. तसं डोळ्यातलं एक थेंब गालावर येऊन ओघळलं. साजू, हे घे. डोकं दुखतं ना तुझं? ही गोळी खाल्ली की बरं वाटेल. हे घे. समर गोळी घेऊन आला तशी त्यातली एक काढून तिच्या समोर पाण्याचा ग्लास आणि गोळी धरून तिला प्रेमाने आवाज देत अडोवेडे घेणारे तिने नकार दिला. तसा पुन्हा आप्पा तिची समजूत काढत. सगळ्यांनी समजवलं तशी तिने गोळी घेतली. केशर सोडता बाकी सगळे जणू या सगळ्या गोष्टीची सवय असल्यासारखी तिला ट्रीट करत होते. त्याच्यासाठी जणू हे सवयीचं असावं असंच वाटत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरून डोळ्यात दुःखी दिसत होते, पण नाईलाजे जणू हात बांधले असावेत असंच वाटत होतं. गोळी घेताच काही क्षणात साजरीचे डोळे जड होऊन ती गाढ झोपेत गेली. तसं समरने रुहीला हळूच तिच्या हातामधून सोडवलं आणि बाजूला झोपवलं. साजरीला पण खाली झोपून दोघींच्या अंगावर रजई ओढली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. माई, काय झालं साजूला? ती ओळखत का नाही मला? मगाशी किती खुश होती ती. अचानक ते आले आणि काय झालं? सगळं शांत झालं. तशी केशर इतका वेळ अडवून ठेवलेला हुंदका बाहेर काढत माईंना विचारत, कोण आलं अचानक? समरने ऐकलं तसं उठून उभा राहत. केशर, काय झालं? अहो, माईचा फोन आला तशा आम्ही दोघी घरी यायला निघालो. गुन्नूदादांची वाट पाहत उभे होतो की तिथे केशरने निघल्यापासून जे जे घडलं ते सगळ्यांच्या कानावर घातलं. आप्पा का आले ते परत? आता काय हवंय त्यांना? यावेळी साजूला काही झालं ना तर मी सोडणार नाही त्यांना. माझ्या हाती लागण्याआधी तुम्हीच बंदोबस्त करा यांचा. घरच्या आसपास पण नको आहेत ते मला. सगळं ऐकलं तसं समर रागाने बडबडत बाहेर पडत. अहो, हे कोमट दूध आणलं होतं तुमच्यासाठी. जेवण पण नाही केलं तुम्ही. घ्या ना थोडं. साजरीचा हात पकडून तिथेच खुर्चीत तिच्या बाजूला डोळे मिटून तो बसून होता. तशी केशर आवाज देत, नाही, नको, मला इच्छा नाहीये. आप्पा, माई जेवले आणि अक्का?
एक नजर तिला पाहून तो, हो केलं त्यांनी जेवण, गोळ्या घ्यायच्या होत्या ना, रात्रीचे 11 वाजून गेले होते. मगाशी रागेने बडबडत बाहेर निघालेला तो जिम मध्ये जाऊन पंचिंग बॅगवर सगळा राग शांत करून आला होता. शावर घेऊन डोळ्यातलं पाणी तर वाहून गेलं होतं, पण लाल झालेले डोळे आणि पंचिंग बॅगवर मारून बोटांना झालेली जखम दुःखाची सल किती खोल असेल याची साक्ष देत होते. राग शांत झाला तसा चेहरा एकदम शांत गंभीर होऊन गेला होता त्याचा. मोजके शब्द बोलत फक्त साजरी जवळ बसून होता. समोर त्याला तसं पाहण्याशिवाय आणि शांत राहिल्याशिवाय तिच्याकडे पण काही पर्याय उरला नव्हता. काहीच उलगडा होत नव्हता. सगळ्यांचा अंदाज घेत या परिस्थितीत कुणाला काही विचारणं योग्य वाटत नव्हतं आणि कुणी काही सांगेल अशी शाश्वती पण वाटत नव्हती. सध्या जे तिच्या हातात आहे सगळ्यांची काळजी घेणं, तेच करत आपलं कर्तव्य पार पाडत होती. फक्त सगळ्यांना समजावून खाऊ पिऊ तर घातलं होतं, पण तो तसाच काही न खाता पिता शून्यात नजर लावून काही विचार करत बसून होता कधीपासून. त्याला असं पाहून तिच्या पण घशाखाली घास उतरणं तसं कठीणच होतं. त्याला असं तळमळताना पाहून मनात खोल काही तुटत नव्हतं, पण सध्या कशावर काहीच उत्तर नव्हतं. अहो तुम्ही रूम मध्ये जाऊन आराम करा, मी झोपते साजूजवळ, ठीक होईल ती, नका काळजी करू. त्याच्या खांद्यावर हलकेच हात, नको तू झोप जाऊन, मी थांबतो इथे, तो शांतपणे उत्तर देत. अहो तुम्ही ठीक आहात ना? काही काळ त्याच्या जवळ उभी राहून हलकेच केसातून हात फिरवत तशी काळजीने विचारत ती. खूप गहिवरून आलं त्याला तिच्या काळजीवर. तिच्या प्रश्नावर काहीच उत्तर न देता तसं शांत बसून राहिला तो. तिच्या आश्वासक स्पर्धेने ती कायम त्याच्या सोबत असल्याची जाणीव करून दिली तसं शांत झालं मन थोडं. त्याच्या काहीच न मिळालेल्या उत्तरावर ती काही वेळ तशीच त्याला पाहून बाहेर निघाली. जाताना दारातून पुन्हा एकदा मागे त्याला वळून पाहिलं आणि गालावर आलेला अगोळ पुसत रूम मध्ये निघून गेली. जड पावलांनी रूम मध्ये येऊन बसली तशी मोकळी रूम आणि शांतता. संध्याकाळचा साजूचा हसरा चेहरा आणि अचानक झालेली तिची अशी अवस्था काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. खूप बेचैन झालं होतं मन. मनाची अस्वस्थता, कुणाशी बोलावे, कोण मन हलकं करेल या संभ्रमात एकटीच बसली होती की गादीवर पडलेला मोबाईल वाजला. सत्या, हॅलो. त्याचा फोन पाहून दाटून आलेला हुंदका आवरत ती एकदम गहीवरून आलं होतं त्याचा आवाज ऐकून. वहिनी, आप्पांचा फोन येऊन गेला, त्यांनी सांगितलं सगळं मला. समर्दा कसा आहे आणि साजूदी? सत्या तिचा आवाज ओळखून विषयाला हात घालत. सत्या, त्यांनी विचारताच दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. तशी मन मोकळं रडत ती. वहिनी, आर यू ओके? काय झालं? सगळं ठीक आहे ना? तू रडू नको ग. सत्या, मला काहीच समजत नाहीये. काय झालं हे सगळं? हे काहीच का बोलत का नाहीयेत? आप्पा माई पण टेन्शन मध्ये आहेत, अक्का पण रडत होत्या आणि साजू, तिला काय झालंय? वहिनी रडू नको ना, तू शांत हो पहिले. काही नाही होणार कुणाला. आता तुलाच पाहायचं आहे सगळ्यांकडे. तूच असं रडत बसली तर कसं होईल वहिनी? तिला शांत करत तो. पण यांना काय झालंय? डोळे पुसून विचारत ती. वहिनी, मी काय सांगतोय नीट ऐक. साजूदीला पॅनिक अटॅक आला असेल. जिजू गेल्यानंतर तिने खूप मनाला लावून घेतलं होतं, त्यामुळे तिला तो त्रास होतो अधूनमधून. पण समर्दावर जास्त लक्ष ठेव, तो पण स्वतःला खूप त्रास करून घेईल या गोष्टीचा. त्याला अजिबात एकटा सोडू नको. शांत नको राहू देऊ त्याला. सारखं बोलत ठेव. त्याच्या आजूबाजूलाच राहा. कदाचित तो चिडेल, वरडेल, राग करेल, पण तरी सांभाळून घे. वहिनी, मी सत्या यांना काही होणार नाही ना? वहिनी, कुणाला काही होणार नाहीये. आपण दोघं आहोत ना? मी आप्पा माईंना समजवलंय. तू त्या दोघांची काळजी घे. मला इच्छा असतानाही तिथे येता येणार नाही ग. तिकडे माझा मेडिकल कॅम्प आहे, मी बाहेरगावी आहे, त्यामुळे तुलाच करायचं सगळं. काही वाटलं तर कधीही फोन कर मला आणि काळजी घे तुझी. जमलं तर समर्दाशी बोलून बघ, त्याच्या मनातलं सगळं बाहेर पडायला हवं. तुझं ऐकेल तो. ठेवतो मी आता, खूप उशीर झालाय, आराम कर तू. बाय, टेक केअर. सत्याशी बोलून सगळ्याची उत्तरं जरी मिळाली नसली तरी थोडं मन हलकं झालं होतं. काहीसा अंदाज आला होता सगळ्या परिस्थितीचा.
सत्याने सांगितलं तसं त्यांची आणखीनच काळजी वाटायला लागली. काहीच वेळापूर्वीच त्याला पाहून आली होती, पण सगळं ऐकून न राहून पुन्हा जागची उठली आणि त्याला पाहायला निघाली. डोळे पुसत बाहेर आली तसं त्याला पाहण्यासाठी हळूच आवाज न करता दार उघडलं. आत डोकावून पाहिलं तर रुहीला पोटावर घेऊन सोफ्यात मागे डोकं ठेवून झोपला होता. तिने शांतपणे एक नजर सगळ्यांना पाहिलं आणि आल्यापावली परत माघारी निघाली. रात्रभर तिचा हाच खेळ सुरू होता. तासाने जाऊन एकदा त्याला पाहून यायची खात्री पटली. तो ठीक आहे की येऊन पुन्हा झोपत होती. झोप त्याच्या काळजीने आणि त्याच्याशिवाय लागणं तशी मुश्किलच होती. फक्त डोळे मिटून विचार करत पडून होती. विचारातच पहाटे थोडा डोळा लागला होता तिचा. वेळ सकाळी 9. साजू, आता कसं काही त्रास होत असेल तर डॉक्टरांना बोलूया का? आप्पा वाक करून आले तसे साजरीच्या रूम मध्ये येऊन बसले. सकाळपासून सगळे तिच्या उठण्याची वाट पाहत होते. रात्रीची गोळीमुळे एकदम गाढ झोप लागली होती, तरी उठताना रुहीच्या नावाने किंचाळत जागी झालेली ती स्वतःला घरात रुही सोबत सेफ पाहून शांत झाली होती. समर पण तयार होऊन पुन्हा तिच्या बाजूला येऊन बसलेला होताच. तशी त्याला धरून शांत बसून होती. काल रात्रीपेक्षा आज तिची अवस्था थोडी बरी असल्यासारखी दिसत होती. घाबरलेली नुसती, तरी एकदम शांत बसून होती. जे विचारलेलं त्याला फक्त मानेने होकार कळवत सगळ्यांना पाहत होती. कालचा घडलेला प्रसंग विसरली नसली तरी आता आजूबाजूला समर आणि आप्पा असल्यामुळे घरात सुरक्षित असल्याची भावना चेहऱ्यावर दिसून येत होती. सगळे पण जाणून बुजून तो विषय न काढता नॉर्मल गप्पा मारत तिची विचारपूस करत तिच्या आजूबाजूला होते. गुड मॉर्निंग साजू, हे बघ तुझ्या आवडीचा नाश्ता बनवून आणलाय आम्ही. हो ना रुही, आपण मम्मांसाठी काय काय केलंय? यमी ब्रेकफास्ट बनवलाय सांग. केशर आणि रुही दोघी आत आल्या तशी केशर हसून आवाज देत समोर बसलेल्या साजरीला पाहून त्याच्याकडे नजर वळवत. सकाळी साजू उठायच्या आधी समोर उठून त्याच्या रूम मध्ये आवरायला आला तशा तिला पण जाग आली होती. त्याच्याशिवाय शांत झोप लागली नव्हतीच. थोड्याशा आवाजाने पण ती मोडलीच. त्याला सकाळी पाहून छान वाटलं होतं. आंघोळ करून स्वतःचा आवरत पाठमोरा उभा दिसला तसं ती काळजीने त्याला पाहत उभी होती. फक्त त्याच्या समोर येत हसून गुड मॉर्निंग विश करत त्याला मिठी मारली. तसं नुसतं होकार भरून पुन्हा एकदा तो मौन पकडून साजरीच्या रूम मध्ये निघून गेला होता. यस मामा, ही बघ स्मॉल इडली मी केली. आय लाईक इट. यू लाईक इट ना? ही बघ समू मामा, तुला पण आणली मी. केशरने तिच्या हातात पण छोटासा ट्रे दिला होता, ज्यात तिच्या खेळण्यातल्या छोट्या छोट्या प्लेट मधल्या 2 छोट्या इडल्या आणि ग्लासमध्ये ज्यूस भरून दिला होता. तिने इडलीवर सॉसने छान असा स्माइली फेस काढला. तशी तो घेऊन ती साजरीला दाखवत दोघांच्या समोर धरत. कालपासून साजरीने काहीच खाल्लं नव्हतं. सकाळी पण विचारलं तर नकार दिला होता. तिने काही खाल्लं नव्हतं म्हणून तो पण कशालाच होकार देत नव्हता. तशी दोघांची वीक पॉइंट असणाऱ्या रुहीला केशरने हाताशी धरत तिच्या तर्फे दोघांना नाश्ता देण्याचं काम केलं होतं. तिला दोघे जास्त वेळ नकार नाही देऊ शकणार हे माहीत होतंच, म्हणूनच असं डोकं लावावं लागलं होतं आणि त्याचा असर समोर दिसायला पण लागला होता. नकळतपणे दोघांच्या चेहऱ्यावर हलकं हसू पसरलं होतं तिच्या बाबडीने. तुला बोल नाहीये ना? मग आज मी मम्मा आहे तुझी. कमान इट फास्ट, सगळं फिनिश करायचं. साजरी पुन्हा खायला नकार द्यायला लागली तशी रुही साजरीची ऍक्टिंग करत टीचर सारखी तिच्या समोर पट्टी घेऊन तिला दम भरत खायला सांगत होती. केशरने तिच्या समोर प्लेट धरली तशी डोळे भरून आलेल्या रुहीकडे पाहून साजरी प्लेट घेत. अहो, साजरीने घेतलं तसं केशरने घाईत त्याच्या समोर पण प्लेट धरत आशेने त्याला पाहिलं. त्याने एक नजर तिला पाहत नजरेने नकार दिला तसा पुन्हा चेहरा उतरला तिचा. इंद्रा, अरे खाऊन घे थोडंसं, कालपासून उपाशीच आहेस. आत्ता ठीक आहे ना सगळं? उगीच घोर नको लावू अजून त्या पोरीच्या जीवाला. तुझा नाही तर तिचा तरी विचार कर. कालपासून तिच्या पण घशाखाली घास गेला नाहीये. सगळे वर बसले. तसं माई मालूला सांगून सगळ्यांसाठी नाश्ता वर साजरीच्या रूम मध्येच घेऊन आल्या होत्या. केशरने समोर धरलेल्या प्लेटला त्यांनी नकार दिला तशा आत येणाऱ्या माई त्याला समजावत नाराज होऊन ती प्लेट हातात तशीच पकडून उभी होती. माईने आवाज दिला,
तशी पुन्हा एकदा आशेने त्याच्यासमोर प्लेट करत माईने सांगितलं तसं त्यांनी काही क्षण तिला पाहिलं आणि काही न बोलता गपचूप ती प्लेट तिच्याकडून घेतली. तशी आनंदाने पापण्या फडकवत डोळ्यातलं पाणी परतवलं त्याला पाहती. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मंडळी.